बघूया आता काय करतोय. खूप सुंदर असा चेंडू, एक धाव घेणे यशस्वी, पर एक धावामध्ये समाधान मानायला लागेल कुणाल यांना. बाबू यांच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडू मध्ये एक धाव घेण्यात यशस्वी. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो बाबू, त्याला सामोरं जात आहे तो दीपक. चला, नाविन्यपूर्ण मंत्रमुग्ध आवाज होता स्वप्नील याचा. तुमचा बुलंद तोफोती नवीन क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे. दुसरा चेंडू 2 धावा. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत तो बाबू, त्याला सामोरं जात आहे तो कुणाल. 2 चेंडू 2 धावा. बघूया काय होत आहे ह्या सामन्यामध्ये. तिसरा चेंडू घेण्यात बाबू, फटकावलेला चेंडू, बघूया किती धाव भेटतात. आणि हा पंच एक धाव. 3 चेंडू 3 धावा PS फायटर संघाच्या. बघूया पुढचा चेंडू, चौथा चेंडू घेण्यात बाबू, त्याला सामोरं जात येतो दीपक. खूप सुंदर असा चेंडू आणि हा जेल बाद. सॅटर्डेला पाहिजे ना डीजे यश यश थँक्यू डीजे. 4 चेंडू 3 धावा. सॅटर्डे ना 4 चेंडू 3 धावा. आणि नेक्स्ट सॅटर्डे ना दीपक यांची जागा घेत आहेत ते कृष्णा. बघूया म्हणजे जो येणार बाबूला ते सामोरे जात आहेत. खूप सुंदर असा चेंडू आणि निर्धाव चेंडू. कृष्णा यांना काही समजलं नाही. आणि 5 चेंडू 3 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो बाबू, त्याला सामोरं जात आहे तो कृष्णा. आणि हा परत एकदा जेल बाद. ओव्हर षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या आहे ती 3. डीजे एक ऑन नागोबा लई विषारी आहे, चावल्याशिवाय राहत नाही. आणि नावाजलेलं एक फलंदाज धडाकेबाज कॉल करा मी जयस. जय 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 जय. त्याचं नाव आहे जय. जय. चला, आणि- बॉलर आहे विशाल. विशाल उर्फ चंग्या. खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजी करतो. PS फायटर संघाची धाव संख्या झाली ती 3. खूप सुंदर असा चेंडू. बघूया आणि बघूया पंच हॅलो डीजे थोडे नक्की वाजणार, कारण नाव आहे राहुल. वादळ आहे राहुलचं. आणि कुणाल यांच्या स्वरूपात मोठा धक्का बसलेला आहे PS फायटर संघाला. विशाल यांचं खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय आणि कुणाल यांची जागा घेत आहेत ते अमोल. दुसरा चेंडू, खूप सुंदर असा चेंडू. अमोल यांना काही समजला नाही, पण बघूया निर्धाव चेंडू. 2 चेंडू 3 धावा. पूर्ण PS फायटर संघाला 3 धावेवरच रोखून ठेवलेला आहे. सुंदर असा चेंडू आणि किती धाव घेत आहेत आणि निर्धाव चेंडू. परत एकदा 3 चेंडू 3 धावा. संघाची वाढती धाव संख्या आहे ती 3च. आणि ऑफच्या दिशेने तडकाडूला बघूया किती धाव घेण्यात यशस्वी. 1 धाव घेण्यात यशस्वी. आणि हा नो बॉल. नो प्लस 1 म्हणजे 2 धावा आलेल्या आहेत. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 5. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. जय
बघूया काय करतोय, जय जयकार गाजवतोय का? खूप सुंदर असा आणि चार चौकार, जय जयकार, खूप सुंदर असा फटका. बीएस फायटर संघातून खेळणारा हा खेळाडू, नावाजलेला फलंदाज जय, त्याच्या नावातच वजन आहे जय. बघूया धडाकेबाज फलंदाज आहे जे. खूप सुंदर असा चेंडू टाकलेला परत यांना काही समजलं नाही आणि 5 चेंडू 9 धावा. बघूया शेवटचा चेंडू, जय काय करतोय आणि परत एकदा फटका मारलेला आणि एक धाव घेण्यात यशस्वी. एका धावेमध्ये समाधान. बंटी यांचं सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. जॉन्टी लिव्हरची आठवण झाली. नक्कीच त्याचं नाव घेईन. सुंदर क्षेत्ररक्षण होतं. मित्रांनो, ज्यांची मुलं लहान आहेत, वय वर्ष 5, आज एक थेंब पोलिओचा 5 वाजलेत. ज्यांना पोलिओ लहान मुलं आहेत त्यांनी लाभ घ्यायचा आहे. आज रविवार आहे. पोलिओ दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या झाली ती 10. ज्याला आमचेच आहेत, सारं काही आपलंच आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धावसंख्या ती 10. तिसरा षटक घेऊन येत तो बंटी आणि टिकलर एरियामध्ये एक धाव गेलेली आहे आणि वाढती धावसंख्या ती 11. एक चेंडू 11 धावा. तिसरं षटक, पहिला चेंडू 11 धावा. दुसरं चेंडू घेऊन येत आहे तो बंटी, त्याला सामोरं जातोय तो जय, धडाकेबाज फलंदाज. खूप सुंदर असा चेंडू, अवांतर धावेत भर. वाईटचा इशारा पंच मिलिंद यांच्याकडून. एक चेंडू 12 धावा. धावसंख्येमध्ये वाढ होत आहे वाईटच्या स्वरूपात. दुसरा चेंडू घेऊन येतो बंटी, त्याला सामोरं जातोय ते जय, परत एकदा वाईटच्या स्वरूपात. एक चेंडू 13 धावा. चला, मेहनत घ्यावी लागेल, कष्ट घ्यावे लागतील संघाला विजयासाठी. कारण स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकच औषध असतं, ते म्हणजे कष्ट, जिद्द, मेहनत. तेव्हाच संघ विजयी होणार. एक चेंडू 13 धावा. दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो बंटी, त्याला सामोरं जातोय तो जय. खूप सुंदर असा चेंडू. बघूया अवांतर धावेत भर. वाईटचा इशारा पंच मिलिंद यांच्याकडून. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 14. एक चेंडू 14 धावा. एक चेंडू 14 धावा. तिसरं षटक सामन्यातील घेऊन येत आहे तो बंटी. दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो बंटी, त्याला सामोरं जातोय तो जय. बघूया काय करतोय. सुंदर असा फटका. बघूया किती धाव घेतोय आणि एक धाव घेण्यात यशस्वी. 2 चेंडू 15 धावा. 2 चेंडू 15 धावा. तिसरा चेंडू सामोरं जात आहे तो अमोल. खूप सुंदर असा चेंडू, पण वाईटच्या स्वरूपात एक धाव. 16 धावा. 2 चेंडू 16 धावा. संघाची वाढती धाव संख्या होती ती 16. खूप सुंदर असा चेंडू. अमोल यांना काय समजलं नाही आणि हा विकेट. सामन्याला सुरुवात करा मित्रांनो. तसंच अमोलेची जाग भरत आहेत ते, अमोलेच्या जागेवर येत आहेत ते जितू. 2 चेंडू 3 चेंडू 16 धावा. खूप सुंदर असा चेंडू, पण वाईटच्या स्वरूपात. अवांतर धावेत भर. 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडू बाकी आहेत. हॅलो. 3 चेंडू 17 धावा. चौथा चेंडू खतरा आहे.
चेंडू बघूया किती धावाने आणि चला पंच आहेत, पंच निर्णय देतील. चला पंच, नक्की पंच हुशार आहे. टाळ्या वाजवा मिलिंद सरांसाठी. आणि सर्वांनी लक्षात ठेवा, आज रविवार आहे परंतु गणरायाची संकष्टी आहे. थँक्यू डीजे राहुल, थँक्यू. नक्कीच राहुलला धन्यवाद आहे. नशिबातलं प्रेम आणि गरिबांची मैत्री चार कधी चेंडू. सोडला जात नाही. 4 चेंडू 17 धावा. तसंच जितू यांची जागा घेत आहेत ते रोहित. बघूया आणि परत एकदा अवंतर धावेत भर. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 18. 4 चेंडू 18 धावा. तिसरा षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे तो बंटी, त्याला सामोरं जात आहे तो रोहित. खूप सुंदर असा चेंडू. रोहित यांना काही समजलं नाही. एक सुंदर असा चेंडू पाहायला भेटतो आपल्याला बंटी यांच्या मार्फत. षटकातील शेवटचा चेंडू, तिसरा षटक, शेवटचा चेंडू, सामोरं जात आहे तो रोहित. खूप सुंदर असा चेंडू परत एकदा बघूया आणि हा धावचित. चला तू कसाही टाक, आम्ही फिल्डिंग करू परंतु एक्स्ट्रा देऊ नको. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 18. 8 चेंडू 18.
हा एक नियम होता की मोबाईल आणि काही वस्तू असतील त्या मैदानाच्या बाहेरच ठेवाव्यात. 3 रनाची पेनल्टी. बोतला दुल्हन दो, दारू शारू दुल्हन दो, विस्की का पैक लगा के सारी दुनिया कुल्हड़ दो. चला सामना सुरू होतोय. योगेश दादाला शुभेच्छा आहेत. नियमांचं तंतोतंत पालन केलंय. बरोबर आहे. 17. भगवा चषक 2021 तुम्हा आम्हा साऱ्यांचं स्वागत आहे. 17 रन झालेले आहेत. थोडं 2 मिनिटं थांबा. 4 चेंडू 17 धावा. चला 20 धावा झालेल्या होत्या. 3 रनाची पेनल्टी. 17 धावांवर आलेली आहे धावसंख्या. GS फायटर संघाची वाढती धावसंख्या झाली ती 17. 20 वरून 17. चला आकडा तर खतरा. खतरों के खिलाडी देखते हैं. चलो बाहुबली. 5वा चेंडू घेऊन येत आहेत तो विशाल. त्याला सामोरं जात आहेत तो रोहन. खूप सुंदर असा चेंडू पण तसाच. चला ओरंगचा बाहुबली नाला सोपाऱ्याचा सुनील देते. आमचा लोखंड मार्गचा बाहुबली. ऑल आउट झालेली आहे GS फायटर हा संघ. आणि शेवटच्या सामन्यात स्वप्नील यांनी सुंदर अशी फलंदाजी केली करून सामनावीरचं पारितोषिक पटकावलं होतं. तसंच रोहित यांनी पण गोलंदाजी करून सामनावीरचं पारितोषिक घेतलं होतं. बघूया रोहित काय करतात आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आणि 1 धाव टिकल्याच्या स्वरूपात. 1 धाव घेण्यात यशस्वी. 1 चेंडू 1 धावा. रोहित दुसरा चेंडू घेऊन येत आहेत तो बाबू यांना. परत एकदा 2 चेंडू 2 धावा. पहिल्या षटकातील 3रा चेंडू घेऊन येत आहेत तो रोहित. त्याला सामोरं जातो तो बाबू आणि खूपच
लेग साईडच्या दिशेने अवंतर धावेत वाईटच्या स्वरूपात. एक धाव घेण्यात यशस्वी. 2 चेंडू 3 धावा आणि सुंदर असा फटका. बघूया किती धावा भेटतात. एक धाव घेतलेली आहे आणि एका धावेमध्ये समाधान मानावं लागेल काव्या 11 या संघाला. समाधान सरवणकर म्हणून नगरसेवक आहे, समाधान तर मानणार, कारण चेंडू थोडा पीक मध्ये थोडं डिस्टर्ब होते क्षेत्ररक्षणाला, परंतु ज्यांनी क्रीज बनवले त्यांना धन्यवाद आहे. सुंदर क्रीज बनवले. 3 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत तो रोहित, त्याला तो स्वप्नील. खूप सुंदर असा चेंडू. स्वप्नील यांना काही समजला नाही आणि हा निर्धाव चेंडू. 4 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत तो रोहित, त्याला सामोरं जात आहे तो स्वप्नील. परत एकदा चेंडू बघूया. 9+1 2 धावा आलेल्या आहेत ह्या चेंडू मध्ये. 6 धावा. 4 चेंडू 6 धावा. 5वा चेंडू घेऊन येत आहेत तो रोहित, त्याला सामोरं जात आहे तो स्वप्नील. परत एकदा स्वीप मारण्याचा प्रयत्न, पण बॅटीची कडा लागून गेलेला डिक्लेअर एरियामध्ये. एक धाव घेण्यात यशस्वी. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 7. 5 चेंडू 7 धावा. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत तो रोहित, त्याला सामोरं जात आहेत तो स्वप्नील. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा अवंतर धावेत वाईटच्या स्वरूपात भर. 5 चेंडू 8 धावा. जिंकण्यासाठी 10 धावेची गरज काव्या 11 या संघाला. बघूया शेवटचा चेंडू काय होतोय तो. सुंदर असा चेंडू आणि परत एकदा बॅटची कडा लागून गेलेली. एक धाव डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 9 धावा झालेल्या धाव फलकावर काव्या 11 या संघाच्या. तसेच आमचे लाडके विठ्ठलदादा रिंगे यांचं आगमन झालेलं आहे. सारे काही लाडकेच आहेत, कारण सारे काही आपलेच आहेत, कारण हे मैदान आपले महिलांसाठी. आज झी मराठीवर एक लावण्यवती म्हणून आज कार्यक्रम आहे. महाराष्ट्राची लावण्यवती झी मराठीचा मराठमोळा श्रेयस तळपदे. सामन्यातील दुसरा षटक घेऊन येत आहे तो अनिकेत, त्याला सामोरं जात आहेत तो बाबू. पहिला चेंडू खूप सुंदर असा चेंडू आणि बघूया किती धाव घेतात. एक धाव घेण्यात यशस्वी. मिसफील्ड थोडीशी, पण एक धाव घेण्यात यशस्वी. एक चेंडू 10 उमेश धावा. जाधव मराठमोळे नाव आहे. दुसरा चेंडू घेऊन येतात तो अनिकेत, त्याला सामोरं जात आहे तो स्वप्नील. खूप सुंदर असा चेंडू आणि ऑफच्या दिशेने धडकवलेला. बघूया किती धावा घेतात. एक धाव घेण्यात यशस्वी आणि एका धावेमध्ये समाधान मानायला लागेल स्वप्नीलला. 2 चेंडू 11 धावा. त्याला सुंदर मॅचचं आयोजन आहे आणि सर्व प्रेक्षकांना मजा येते. रविवारच्या दिवशी क्रिकेटची मेजवानी पाहायला मिळते. सुंदर समालोचन आहे. 2 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. तिसरा चेंडू घेऊन येत आहेत तो अनिकेत, त्याला सामोरं जात आहेत तो बाबू. बघूया काय करतो बाबू. खूप सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेने धडकवलेला. बघूया किती धाव घेत आहेत. एक धाव घेण्यात यशस्वी आणि त्याच्यामध्ये अवंतर धाव. 9 बॉल +1. 9 आणि 1 दिवाळी बोनस म्हणजे 2 धावा. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 13. जिंकण्यासाठी 15 धावेची गरज. त्याला मांजर पण आनंद घ्यायला आले. कॅट, चला मीही तुमच्याच मैदानातली आहे. एक हे पाळीव प्राणी असतात, खरोखर त्यांना जिंकण्यासाठी 5 धावेची गरज. निसर्गाने देणगी दिली. कोरोनाने पैसा म्हणजे साऱ्यांना शिकवलं. 2 चेंडू 13 धावा आणि हा गडी बाद. वडी भात ती रेषा पार. षटकार आणि सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. पुन्हा एकदा राहुल.
संघाचे जे कर्णधार आहेत विजेते तिन्ही संघ विजेते तिन्ही संघ फक्त कर्णधार स्टेज जवळ येतील कर्णधार चला तीन कर्णधार तिन्ही कर्णधार फक्त तिन्ही बाबू